काय फाइंड करायचं आपल्याला, ओमेगा फाइंड करायचा आहे. ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी और त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण म्हणलं जातं. ठीक आहे, अँग्युलर वेलोसिटी और अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण म्हणलं जातं. याचं युनिट काय आहे आताच पाहिलं आपण, काय त्याचं युनिट, रेडियन पर सेकंड. काय रेडियन पर सेकंड, काय युनिट त्याचं, रेडियन पर सेकंड. आता ओमेगा फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे दोन फॉर्म्युले असतात. एक असतो 2π/t आणि दुसरा असतो 2πn. सपोज क्वेश्चन काहीतरी आहे तुमच्याकडं, क्वेश्चन आहे तुम्हाला टाइम पिरियड गिवन आहे आणि तुम्हाला विचारले व्हॉट इज इट्स अँग्युलर वेलोसिटी, असा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, टाइम पिरियड दिलाय आणि ओमेगा फाइंड करायला सांगितलंय. किंवा क्वेश्चन असा असू शकतो, तुम्हाला ओमेगा दिलेला आहे. ठीक आहे, ओमेगा काहीतरी क्वांटिटी दिलेली आहे, सपोज ओमेगा इज इक्वल टू 20 दिलाय सपोज. ठीक आहे, त्याच्यावरून जर टाइम पिरियड शोधायला लावला तरी पण शोधला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं, नेहमी टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या दोन गोष्टी जर तुम्हाला शोधायच्या असतील तर ओमेगा हा लागतो आणि यूज दिलेला असतो क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, एकदम बेसिक फॉर्म्युला, एकदम बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे, बेसिक फॉर्म्युला काय, 2π/t किंवा 2πn. आता हा 2πn कसा आला, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि 1/t म्हणजेच काय येतो, n येतो, म्हणून तो म्हणजे याच्यात जे रिलेशन आहे ते n इज इक्वल टू काय येतो, 1/t. n इज इक्वल टू काय असतो, इनवर्स ऑफ टाइम पिरियड. ठीक आहे, मग मेजर काही टाइम पिरियड्स लक्षात ठेवायचे. मग टाइम पिरियड्स कोणाकोणाचे लक्षात ठेवणार तुम्ही, पहिलं तर सेकंड हँडचा टाइम पिरियड. कोणाचा, सेकंड हँडचा टाइम पिरियड. ठीक आहे, सेकंड हँडचा जो टाइम पिरियड असतो, टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम पिरियड इज टाइम रिक्वायर्ड फॉर वन ऑसिलेशन. टाइम रिक्वायर्ड फॉर वन ऑसिलेशन, एका ऑसिलेशन साठी किती वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड म्हणतो. ठीक आहे, मग t इज इक्वल टू फॉर सेकंड हँड, कोणासाठी, t फॉर सेकंड काटा आहे त्याला त्याच जागेवरून परत त्याच जागे यायला किती वेळ लागतो. सेकंड काटा आहे, सपोज तो आत्ता आहे 6 वर किती लागतात, 60 सेकंद. त्याच 6 वरून परत 6 ला यायला त्याला किती वेळ लागतो, 60 सेकंद लागतात. किती वेळ लागतो, 60 सेकंद. म्हणजे याचा जो टाइम पिरियड आहे तो काय आहे, 60 सेकंद. ठीक आहे, आता टाइम फॉर मिनिट हँड. ठीक आहे, एखाद्या मिनिट हँडला किती वेळ लागतो, 60 मिनिट. त्या 60 मिनिटला 60 सेकंड्स मध्ये कन्वर्ट करायचं, काय करणार, 60 × 60 हे होणार सेकंड्स. ठीक आहे, आता टी फॉर आर हँड किती असतं, 12 तास असतो. किती तास असतो, 12 तास. 24 तास नाही बरं, किती असतो, 12 तास. त्याच ठिकाणावरून परत त्याच ठिकाणी यायला किती वेळ लागतो, त्याला 12 तास लागतात. म्हणजे जसा 12 आवरचा काय आहे, 12 आवरचा टाइम पिरियड. ठीक आहे, त्याला सेकंड मध्ये करायचंय, काय करणार, 12 × 60 × 12 × 60 केलं मिनिट मध्ये कन्वर्ट झालं, परत 60 केलं तर सेकंड मध्ये कन्वर्ट झालं. हा आला कोणाचा, फॉर आर हँडचा. आणि लास्ट एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे टाइम पिरियड फॉर रोटेशन ऑफ अर्थ. अर्थला रोटेट व्हायला म्हणजे काय, स्वतः होते फिरायला किती वेळ लागतो, 24 आवर्स लागतो. किती वेळ लागतो, 24 आवर्स. मग किती आला तो, 24 तास. तो आला आर मध्ये, त्याला सेकंड मध्ये कराल तो 24 × 60 × 60. आला कशासाठी, अर्थच्या रोटेशन साठी आला. रेव्होल्युशन साठी काय येईल बरं, टाइम फॉर रेव्होल्युशन 365 डेज. किती येतं ते, 365 डेज. रेव्होल्युशन म्हणजे काय, सनभोवती फिरायला. सनभोवती फिरायला किती किती दिवस घेतो तो, 365. म्हणजे हाला 365 डेज. एका दिवसात किती तास असतात, 24 तास. म्हणजे ह्याच्यात किती होतील, इंटू 24 करायला लागेल. 365 इंटू 24 इंटू आता हे आवर्स मध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे, इंटू 60 × 60. याला टाइम पिरियड फॉर रेव्होल्युशन ऑफ अर्थ. समजलंय का, समजलंय का. आता क्वेश्चन पहा काय. क्वेश्चन असा आहे, फाइंड अँग्युलर वेलोसिटी ऑफ सेकंड हँड. सेकंड हँडचे काय फाइंड करायचे आपल्याला, अँग्युलर वेलोसिटी फाइंड करायची. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, ओमेगा. ठीक आहे, ओमेगाचा फॉर्म्युला काय, टाइम पिरियड माहिती आहे ना सेकंड हँडचा. ठीक, सेकंड हँडचा टाइम पिरियड किती असतो, 60 सेकंद असतो. 60 सेकंड बरोबर. म्हणजे काय येईल तो, 2π/60. हाला π/30. हाला ओमेगा इज इक्वल टू 9. जर ऑप्शन मध्ये पायची व्हॅल्यू जर असेल तर मग नाही पुट करायचं, आणि जर ऑप्शन मध्ये सगळं सॉल्व्ह केलं असेल तर पुट करायचं. ठीक आहे, काय आलं ते, π/60 रेडियन पर सेकंड. संपलं, एवढंच. आणि सीईटीचा हा क्लासिकल मधला क्वेश्चन. ठीक आहे,
आता हेच जर सेकंड हँड न विचारता मिनिट हँड विचारलं तर सांगा बरं आन्सर मला. मिनिट हँड साठी सांगा बरं, सॉल्व करा, मी येतो चेक करायला. मिनिट हँड साठी टाइम पिरियड काय असतो? 60 मिनिट्सचा असतो, त्याला सेकंड मध्ये करायचं. 60 × 60 करायचं. टाइम पिरियड किती झाला? 3600. बरोबर. मग आता ओमेगा काढायचंय. ओमेगा इज इक्वल टू काय येईल? 2π/t. टाइम पिरियड किती आहे? 3600. पायची व्हॅल्यू तशीच ठेवा, 2 ने फक्त डिवाइड करा, म्हणजे π/, हा 1800. किती आलं ते? π/1800. समजलं का? समजलं का? आता हेच तुम्हाला काढायचंय आर हँड साठी. कशासाठी? आर हँड साठी. आर हँड साठी टाइम पिरियड काय तो? 12 तास. 12 तासाचं कन्वर्जन काय करायचं? सेकंड मध्ये करा. ठीक आहे. हा नाही 24 आवर्स आहे ना, तर 24 आवर्सचं कन्वर्जन कसं करणार? 24 × जर सपोज 60 केलं तर काय झालं? मिनिट मध्ये झालं. आणि परत 60 ने मल्टिप्लाय केलं तर सेकंड मध्ये. हा 24 आवर्स. आता 24 आवर्सचा टाइम पिरियड म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय? 2π/24 × 60 × 60. ठीक आहे. किती आलं ते? 12. म्हणजे π/12 × 60 × 60 करा मल्टिप्लिकेशन. 60 36 आणि 36 × 12 करा. बरोबर.